मुलांच्या डब्यासाठी पौष्टिक आहार तसेच प्रवासाला निघताना आपल्याबरोबर गूळ शेंगदाणा पोळी असलीच पाहिजे। अशी ही पौष्टिक, खमंग, रुचकर अशी गूळ शेंगदाणा पोळी कशी बनवायची ही आज आपण पाहणार आहोत, तेही अत्यंत सोप्या पद्धतीने। ही शेंगदाणा गुळपोळी म्हणजेच गूळ शेंगदाणा पोळी चांगले 2 ते 3 दिवस आरामात टिकते। अशी ही गूळ शेंगदाणा पोळी अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने त्याचबरोबर घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात कशी बनवायची आज आपण पाहूयात। चला तर मग सुरुवात करूयात। सर्वप्रथम भाजलेले शेंगदाणे 1 कप, गूळ 1 कप, म्हणजे गूळ आणि शेंगदाणे समसमान प्रमाणात घ्या। यामध्ये वेलची पूड, जायफळ पूड आपल्या आवडीप्रमाणे घाला आणि ग्राइंडरमधून जाडसर वाटून घ्या। ग्राइंडर जारमधून काढल्यानंतर व्यवस्थित सर्व मिसळून घ्या। हे वाटण जास्त बारीक करण्याची गरज नाही। पोळी करण्यासाठी आपली नेहमीची चपातीची कणिक घ्या। या कणकेला थोडा तेलाचा हात लावून व्यवस्थित मर्दून घ्या। छानशी मर्दून झाल्यानंतर जसे आपण पुरणपोळीचा गोळा करतो तसा छोटासा गोळा बनवून घ्या। या गोळ्यामध्ये आपले सारण म्हणजेच गूळ शेंगदाण्याचे जे वाटण आपण बनवले आहे ते वाटण आपल्याला हव्या त्या क्वांटिटीमध्ये भरून घ्या। पुरण भरून कसा गोळा बनवतो त्या पद्धतीने हे गूळ शेंगदाण्याचे वाटण भरून व्यवस्थित गोळा बनवून घ्या। हे गूळ शेंगदाण्याचे वाटण ह्या कणकीच्या गोळ्यामध्ये व्यवस्थित समप्रमाणात सगळ्या बाजूनी पोहोचले पाहिजे याची खबरदारी घ्या। हा गोळा आपण आपल्याला आवडीप्रमाणे छोटा किंवा मोठा करू शकतो। इथे मी मध्यम आकाराचा गोळा बनवून दाखवत आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटा किंवा मोठा गोळा बनवून छोटी पोळी किंवा मोठी पोळी बनवू शकता। मला थोडी जाडसर अशी गुबगुबीत पोळी आवडते, त्यामुळे मी इथे थोडी जाडसर पोळी लाटलेली आहे। ही पोळी भाजत असताना तुम्ही तेल लावू शकता किंवा तूपही लावू शकता। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेल किंवा तूप याचा वापर करू शकता। या गूळ शेंगदाण्याच्या पोळ्या अतिशय पौष्टिक असतात, त्यामुळे आपल्या शरीरातले रक्ताचे प्रमाण म्हणजेच हिमोग्लोबिनचे प्रमाण चांगल्या प्रमाणात वाढते। म्हणूनच मुलांच्या डब्यामध्ये देण्यासाठी ही अतिशय सोपी अशी रेसिपी आहे आणि मुलं आवडीने खातात ही। अशी ही सोपी आणि पौष्टिक अशी गूळ पोळी तुम्ही नक्की ट्राय करा।